शिवद्रोही सरकार म्हणताय. औरंगजेबाचे पिल्लावळ त्यांनी दुसऱ्यांना शिवद्रोही बोलू नये. उद्धव ठाकरेच्या मुख्यमंत्रीच्या काळात जेवढ्यांदा पाकिस्तानचे झेंडे फडकवले गेले, जेवढ्यांदा पाकिस्तान जिंदाबाद म्हटलं गेलं, अजूनपर्यंत कुठल्याच मुख्यमंत्रीच्या काळात एवढं पाकिस्तानचे झेंडे दिसलेले नव्हते. म्हणजे तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कमी आणि उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट म्हणून जास्त काम करत होते. सध्याची जी राजकीय उलथापालथ बघितली आणि उद्धव ठाकरेंची जर भूमिका बघितली, ह्या काळामध्ये जर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जर असते तर काय वाटलं असतं, कशी भूमिका राहिली असती? उद्धव ठाकरेला बाळासाहेब ठाकरे हे नाव लावायला दिलं नसतं. बाळासाहेब एक मॅड हिंदू होते, कडवट हिंदू होते. हिंदुत्वासाठी बाळासाहेब तडजोड करायचे नाही. आमचे वडील 39 वर्ष त्यांच्या जवळ राहिलेले आहेत. आणि आजचा जो काही उद्धव ठाकरे नावाचा व्यक्ती दिसतोय त्याचा आणि बाळासाहेबांच्या रक्तामध्ये काही संबंध नाही. कारण हे बाळासाहेबांचं रक्त असू शकत नाही. म्हणून आज अगर बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेच्या ढोणावर लाथ मारून त्याला मातोश्रीच्या बाहेर काढून टाकलं असतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.